श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 25 फेब्रुवारी माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजे याला गुरु प्रतिपदा तिथी असेही म्हटले जाते। या तिथीला अतिशय महत्त्वाची तिथी असे मानले जाते। या तिथीला आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते। दत्त महाराजांच्या भक्तांनी, स्वामी महाराजांच्या भक्तांनी या दिवशी सेवा करायची आहे। या दिवशी कोणत्या आपण सेवा कराव्यात आणि या दिवशी गुरुचरित्र अध्यायातील कोणत्या अध्यायांचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, आरती, ही सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल आणि तुम्ही कोणती माहिती स्किप करणार नाही। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया। दत्त महाराजांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी, लोकांना योग्य मार्गावरती आणण्यासाठी, आपल्या भक्तांची दुःखे दूर करण्यासाठी त्यांनी अनेक अवतार हे घेतले। त्यांनी श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि त्यानंतर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असे अवतार हे त्यांनी घेतले। दत्त महाराजांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील लाडकरंजा येथे त्यांनी आई अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी जन्म घेतला। जन्मताच त्यांनी ओंकार या शब्दाचा उच्चार केला, म्हणजे ते रडले नाहीत, तर त्यांनी प्रथम ओंकार या शब्दाचा उच्चार आहे तो त्यांनी केला। दत्त महाराजांनी आपल्या नरसिंह अवतारांमध्ये भक्तांच्या उद्धारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केले। त्यानंतर त्यांनी गाणगापूर येथे भ्रमण करून तेथे तीर्थक्षेत्राची निर्मिती केली। नरसिंह सरस्वती महाराजांनी अवतार समाप्त केलेला नाही, ते गुप्त झालेले होते। गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये असे वर्णन केलेले आहे, आम्ही जातो शैलपर्वती, गुप्त होऊ मल्लिका अर्जुनी, महती ठेवू तो निर्गुण पादुका, पुरवितील तुमच्या मनोकामना। त्यांनी आपल्या पादुका ह्या गाणगापूर येथील भक्तांना ह्या पादुका दिलेल्या होत्या आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले। त्यांनी जाताना पादुका हे आपल्या भक्तांना दिले आणि त्यांना सांगितले की मी सदैव तुमच्या बरोबर आहे। तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा ज्या आहेत त्या मी सर्व पूर्ण करीन। आणि त्यांच्या ज्या पादुका आहेत त्या अजूनही गाणगापूरमध्ये त्याचं आपण सेवा करत असतो, त्याची पूजा आपण करत असतो आणि ते आपल्या सर्वांच्या इच्छा आहेत त्या आपल्या सर्वजण पूर्ण करतात। ते ज्या तिथीला गुप्त झाले त्याच तिथीला गुरु प्रतिपदा तिथी असं म्हटलेलं आहे, म्हणून या तिथीला आपल्याला सेवा करायची असते। त्यांनी 140 वर्षानंतर भक्तांच्या उद्धारासाठी पुन्हा त्यांनी अवतार धारण केला, पुन्हा त्यांनी अवतार घेतला, तो म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। हा त्यांनी नंतर अवतार घेतलेला आहे। ही सर्व माहिती आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपण पाहिलेलीच आहे, त्यामध्ये आपल्याला सविस्तररित्या सर्व काही माहिती दिलेली आहे। आपल्याला आपल्या मनोकामना, इच्छा सर्व काय आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत। तर आपण या दिवशी कोणत्या सेवा करू शकतो ते आता आपण पाहूया। आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती हे असेलच। नरसिंह सरस्वती महाराजांचा जरी असेल तरी चालेल। या दिवशी आपल्याला फोटोची पूजा करायची आहे। जर तुमच्याकडे मूर्ती जर असेल तर त्या मूर्तीला आपण अभिषेक घालून पूजाही करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला आरतीही करायची आहे। आरती ही आपण कधीही करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेव्हा करायची आहे त्यावेळेस तुम्ही आरती करू शकता। आरती केल्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य तर या दिवशी आपल्याला नैवेद्य असा विशेष नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे। तो कोणता आपण नैवेद्य दाखवू शकतो तर वालाच्या शेंगांचा नैवेद्य, याचा उल्लेख आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्येही केलेला आहे।
वालाच्या संदर्भात तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथ वाचला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल या संदर्भात. त्याचबरोबर बेसनाचे लाडू हाही नैवेद्य एक आहे. आपल्याला गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. बेसनाचे लाडू हा नैवेद्य नरसिंह सरस्वती महाराजांना त्यांच्या भक्तांनी ते कर्दळी वनात जात असताना त्यांना दिलेला होता. म्हणून हा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही जर सकाळी संध्याकाळी कधीही हा नैवेद्य दाखवू शकता. दाखवून झाल्यानंतर हा नैवेद्य आहे तो आपण सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. नंतर आपल्याला दिवसभरात काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा आपण कोणकोणत्या करू शकतो? तर गुरुचरित्रातील आपल्याला 51 आणि 52 जो अध्याय आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. जरूर हे 2 अध्यायांचं पठण या दिवशी कराच. त्याचबरोबर जर तुमच्याकडे जर गुरुचरित्र ग्रंथ नसेल आणि नवनाथ ग्रंथ जर असेल तर तुम्ही नवनाथ ग्रंथातील जो 40वा अध्याय आहे त्याचंही तुम्ही पठण करू शकता. आणि जर दोन्ही जरी असतील तरी दोन्हीतलेही हे दोन्ही जरी केले तरी चालतील. पण दोन्हीपैकी एक कोणता तरी असेलच. त्यातील हे गुरुचरित्रामधील 51, 52 आणि नवनाथमधील 40वा अध्याय पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपण कोणकोणते मंत्र जप करू शकतो? श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्याचा आपल्याला जप आहे तो करायचा आहे. दत्त महाराजांचा जो मंत्र आहे ओम द्राम चिरंजीविने नमहा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर ओम गुरुवेन नमहा हा नरसिंह महाराजांचा मंत्र आहे. त्याचाही आपल्याला जप करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा करणं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता. 11 वेळा करा, 1 माळ करा. तुमच्या इच्छेनुसार जसं तुम्हाला शक्य होईल तसं आपल्याला करायचं आहे. मात्र या अध्यायांचं आपल्याला पठण आहे ते जरूर या दिवशी करा. जर तुम्ही जर एखादा तुमचा संकल्प आहे म्हणजे एखादी इच्छा आहे तर ती संकल्प करून जर तुम्ही जर केली तर आपले संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दत्त भक्तीमध्ये तेवढी शक्ती असते. म्हणून अशा विशेष स्थितींना दत्त तत्व हे जागृत झालेले असते. म्हणून आपण या तिथींना केलेली जी सेवा आहे मनपूर्वक ती फळाला येते. म्हणून आपण जर संकल्प करून जर सेवा करणार असाल तर नक्कीच करा. या दिवशी आपल्याला नक्कीच फळ आहे ते मिळेल. अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची गुरुप्रतिपदा या तिथीला म्हणजेच 25 फेब्रुवारी या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.